चित्रपटसृष्टी म्हणले की तुमच्या अंगातील कलाकार जागा होतो. तुमच्या डोळ्यासमोर लगेच संघर्ष समोर उभा राहतो. असेच काही किस्सा आपण बघणार आहोत. अशोक सराफ एका पिक्चरमुळे सुपरहिट झाले आहे. तो पिक्चर कोणता आहे? चला तर मग जाणून घेऊया. 1969 मध्ये जानकी हा पहिला चित्रपट अशोक सराफचा होता. त्यानंतर त्यांनी 2 घरचे पाहुणा, तुफान या दरम्यान अशोक सराफ चित्रपटामध्ये काम केले आहे, पण त्यांना काय प्रसिद्धी मिळाली नव्हती. दादा कोंडके सांगत संगत त्यांनी पांडू हवालदार हा चित्रपटामध्ये काम केले आणि चित्रपटामध्ये पांडू हवालदाराची भूमिका करणारा तो व्यक्ती होता अशोक सराफ. 1975 मध्ये पांडू हवालदार हा चित्रपट रिलीज होणार होता. दादा कोंडके यांनी दादरमधल्या कोहिनूर चित्रपटगृहामध्ये आयोजन केला होता. त्यामध्ये पांडू हवालदाराची भूमिका करणारे अशोक सराफ हे त्या थिएटरमध्ये स्वतः हजर होते. पण त्यांनी कोणतीही ओळख नव्हती. नंतर चित्रपट संपल्यानंतर त्यांना पांडू हवालदाराची भूमिका करणारी व्यक्ती म्हणजे अशोक सराफ हा आपल्यामध्ये उपस्थित आहेत असे म्हटल्यानंतर त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि 3 तासामध्ये फेमस झाले होते अशोक सराफ.